सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष व सर्वसाधारण सभा 15 मे रोजी दुपारी 2 वाजता होत असून या पहिल्याच सभेत अनेक संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्द्यांवरून मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच सभा असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसह नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसाठी ही पहिलीच सभा असल्याने सभागृहातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. सभेच्या अजेंड्यावर विकासकामे, निधी मंजुरी, रस्ते, अंगणवाडी, दिव्यांग योजना, हातपंप, साहित्य खरेदी, ई-बाईक योजना यांसारखे विषय असले तरी सर्वाधिक चर्चा मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाची होत आहे. लाखो वारकरी काही दिवसात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार असताना आवश्यक औषध साठा, वैद्यकीय पथके, उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना, साथीच्या रोगांवरील नियंत्रण, आपत्कालीन आरोग्य सेवा याबाबतचा एकही विषय सभेच्या 11 मुद्द्यांमध्ये नसल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या बदलीनंतर नव्याने डॉक्टर सतीश कोपुरवाड यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर औषध खरेदी संबंधीची प्रक्रिया मंदावल्याची चर्चा आहे. औषध भांडार विभागाकडून आवश्यक प्रस्ताव वेळेत पुढे न गेल्याने संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, औषध भांडार, संबंधित फार्मासिस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान सभेत गाजणारा दुसरा मोठा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या. गट क, गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण आणि विनंती बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि अन्याय झाल्याचा आरोप कर्मचारी आणि संघटनांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची ही पहिलीच सभा असल्याने अनेक सदस्य आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजची ही सभा केवळ औपचारिक मंजुरीपुरती मर्यादित न राहता प्रशासनाला धारेवर धरणारी आणि नव्या सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.